आदिती तटकरे यांना प्रचंड मतांनी विजयी करणार, जमीर नाझिरी यांनी व्यक्त केला विश्वास। तटकरे परिवारावर टीका करणाऱ्यांना विरोधकांना जमीर नाझिरी यांचं रोखठोक उत्तर। 2009 पासून श्रीवर्धन मतदारसंघाचा खऱ्या अर्थानं विकास झाला। नाझिरी श्रीवर्धन मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रणांगणात उतरलेल्या आदिती तटकरे यांचं अद्यापही पारडं जड असलं तरी विरोधक त्यांच्यावर सातत्यानं कोणकोणती विकास कामं झाली यावरून टीका करताना पाहायला मिळत आहेत। मात्र दुर्गम भागात असलेला हा मतदारसंघ कधी विकसित झाला तर तो 2009 साली सुनील तटकरे या मतदारसंघातून निवडून गेल्यावर। तटकरे परिवाराने या मतदारसंघाचा कायापालट करून पर्यटक वाढीस चालना, दवाखाने, गावातील अंतर्गत रस्ते, दिवेआगर येथील चोरीस गेलेली गणेश मूर्ती परत बसवून तेथील तुटलेला पर्यटक पुन्हा मिळवलाय। 2012 मध्ये दिव्यागड स्वर्ण गणेश मंदिरामध्ये चोरी झाली होती। 2 लोकांचा बळी गेला। त्यावेळी मला वाटतं त्या काळामध्ये आर आबा गृहमंत्री होते। त्याच्यानंतर ते हे झाल्यानंतरसुद्धा ते करण्यासाठी साहेबांनी एवढा प्रयत्न केला आणि कुठेतरी आमचा हा त्यावेळी आमचा कुठेतरी ह्या जे हे आपण ज्याला बोलू शकतो की पर्यटक थांबले होते इथे सर्व, म्हणजे कुठेतरी असा झाला होता की इथे आता कोण येणार नाही येणार, परंतु साहेबांच्या माध्यमातून साहेबांनी एवढा प्रयत्न करून ते परत ते एवढा मोठा चांगल्या पद्धतीने बांधले गेला स्वर्ण गणेश मंदिर परत बांधले गेलेलं आहे। आणि ताईंनी त्याच्यानंतर आदिती ताईंनी त्याच्यामध्ये हे मुखवटा परत आणण्याचं हे कामसुद्धा केलेलं आहे। आणि आज जे 4% आमचा कुठेतरी हे होता, 4% आमचा हे पर्यटक येत होते ते कुठेतरी आज 40% गेलेलं आहे। हे इथले लोकांना कोणाला माहीत नाही आहे, परंतु विरोधकांना काय पाहिजे, फक्त काहीतरी बोलायचा, टीका करायची आणि बोलत राहायचा। परंतु हे जेवढं सर्व केलेलं आहे ते तटकरे साहेबांनी केलेलं आहे, आदिती ताईंनी केलं आहे, अनिकेत भाईंनी केलेलं आहे। म्हणून याच्यापुढेही इथली टोटल सर्व जनता, तुम्ही बोलत असाल, तुम्हाला मी बोलतो, इथली टोटल जनता ताईंसोबत, तटकरे साहेबांसोबत, भाईंसोबत आहे। आणि इथली जनता आता शुद्धज्ञान झालेली आहे। कोणाला काय किती कोणी काय बोलला तरी कोण कुठे जाणार नाही आहे। आणि ताईचा विजय इथे निश्चित आहे। तुम्हाला मी बोलतो जवळपास 1 लाख मतापेक्षा जास्ती ताई इथे निवडून येतील आणि रेकॉर्ड ब्रेक होईल। आणि आमचा मत आहे की परत महायुतीची सरकार यावी, आल्यानंतर ताई तिथे मंत्री असतील आणि आमचा असा असेल की ताई इथे मंत्री झाल्यानंतर याचे पुढेही जेवढे बाकीचे जे राहिलेले काम आहेत ते आणखी वाढतील आणि डेव्हलपमेंट होईल। आणि आमचा सर्वांचा विश्वास आहे आणि आम्ही तुम्हाला ठामपणे बोलतो, आमची सर्व जनता इथली, सर्व समाज, टोटल पूर्ण जनता ताईंसोबत, तटकरे साहेबांसोबत आहे। अनेक विरोधक म्हणतायत की तटकरे साहेबांनी कुठला विकास केला, फक्त हे समाजघर बांधले, हे सर्व केले। मी त्यांना बोलू इच्छितो की ह्या खऱ्या अर्थाने जर ह्या गावामध्ये वाडी वस्तीवर पाण्याची एवढी टंचाई होती, पाण्याची लाईन नव्हती, ते सर्व साहेबांनी पोचवली। जल मिशन योजना असेल किंवा बाकीचे जेवढे योजना आहेत, म्हणजे आमचे महिलांचे डोक्यावरचा हंडा जर कोणी काढला असेल तर तटकरे साहेबांनी काढला आहे। आमच्या या एरियामध्ये जर बघत असाल तर पाण्याची एवढी टंचाई होती की आम्हाला टँकर लागत होते, परंतु आज तुम्ही बघत असाल तर कधी आता टँकरमुक्त आमचे गाव झालेले आहेत। म्हणजे पाण्याची लाईन वाडी वस्तीवर तिथपावत जातं, जिथपावत म्हणजे लोक जात नव्हती तिथपावत पाण्याची लाईन पोचते। म्हणजे याच्या व्यतिरिक्त आणखी विरोधकांना बोलायला काहीच नाही आहे, म्हणून हे बोलत असतात। परंतु पाण्याची लाईन असो किंवा बाकीचे रोड रस्ते असतील, खड्डे रस्त्यामध्ये असायचे, ते रस्ते बघा किती चांगले झालेले आहेत। हे जर कोणी केलं असेल तर तटकरे साहेबांशिवाय कोणी केलेलं नाही आहे। बाकीचे जे लोक आहे बोलतील ते 5 वर्षांमध्ये एकदा येतात, दुसऱ्यांदा 5 वर्ष झाल्यानंतर निवडणूक आल्यानंतर दिसतात, त्याच्यानंतर कधी दिसतच नाही आहे। मग साहेब किंवा ताई किंवा भाई प्रत्येक आठवड्यामध्ये, 5-5 दिवसामध्ये, 10-10 दिवसामध्ये साहेब ताई कोण ना कोणी ते असतं आणि त्यांचा बारकाईने लक्ष साहेबांचा या मतदारसंघावर किंवा वाडी वस्तीवर साहेबांचा वैयक्तिक असतं। याच्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये श्रीवर्धन मतदारसंघ अतिशय दुर्गम भागातला असलेला आमचा हा मतदारसंघ आहे। तरी ह्या मतदारसंघामध्ये अनेक वर्ष काँग्रेसने राज्य केला, शिवसेनेने राज्य केला, परंतु खऱ्या अर्थाने जर 2009 पासून जेव्हा तटकरे साहेब निवडून आले त्याच्यानंतर हा मतदारसंघ कुठेतरी लोकांसमोर आला आणि लोक याला ओळखायला लागली। 2009 पासून साहेब जेव्हा निवडून आले त्याच्यानंतर इथे अंतुले साहेबांनंतर जर कुणी इथे विकास काम केला असेल तर ते तटकरे साहेब आहेत। तटकरे साहेबांनी एवढा काम इथे केलेलं आहे की त्याच्यानंतर विरोधकाला किंवा कोणाला काय बोलायची गरजच नाही, कारण 2009 पासून जे विकास कामं झालेली आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बघत असाल की
शिरोधन समुद्रकिनारे असणारा जेवढे पण जे समुद्रकिनारे आहेत तिथे त्याच्यामध्ये साहेबांनी केलेला सुशोभीकरण त्याच्यामुळे हे सर्व काम झालेलं आहे ते